राज्यामध्ये 15 जानेवारीला होऊ घातलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा राज्य निवडणूक आयोग आज आढावा घेणार आहे। राज्यामधील सर्व महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे ऑनलाईन पद्धतीने या बैठकीसाठी उपस्थित राहतील। महापालिकांच्या सोबत या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा देखील आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आज चित्रित होईल। ठाकरे बंधूंची एकत्रित अशी ही पहिलीच मुलाखत असेल। खासदार संजय राऊत आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर ही मुलाखत घेतील। विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमधूनच राज ठाकरे यांनी सगळ्यात आधी किरकोळ वाद दूर ठेवत एकत्र येण्याचं सूतोवाच केलं होतं आणि यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याच्या नंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आणि नंतर राजकीय युतीवरती देखील शिक्कामोर्तब झालं। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंची संयुक्त अशी ही मुलाखत आहे आणि ही मुलाखत सामना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती 8 जानेवारीला प्रदर्शित केली जाईल। महानगरपालिका निवडणुकीचं घोडा मैदान अवघ्या 10 दिवसांवरती येऊन ठेपलंय। उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटी सुरू आहेत, मात्र एकाही शाखा भेटीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाषणच केलं नाही आहे। कारण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरे यांचा घसा खराब झाल्यामुळे त्यांना मौन बाळगावं लागलंय। लालबागमध्ये निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, मात्र अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीनं भाषण केलं आणि उद्धव ठाकरे यांचा घसा खराब झाल्याची आणि त्यांना अजिबातच बोलता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आज काय झालंय की आदरणीय उद्धवजींचा गळा खराब झालाय, मला अजिबातच त्यांना आवाज येत नाही, फुटत नाहीये। मी जवळजवळ वरळीच्या दादरच्या पासून सगळ्या प्रभागांना ते भेट देत आले, त्या भेटीत मी सोबत आहे, कुठेही त्यांनी बोलले नाही, भाषण केलं नाही, म्हणून त्यांनी मला आदेश दिला की अरविंदजी तुम्हाला बोलावं लागेल। मी फक्त 2 मिनिटांकडे अजूनही साहेबांना अनेक शाखांना भेटी द्यायच्या आहेत। ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती मनसेला धक्का बसलाय। मनसेकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 194 वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे संतोष धुरी नाराज होते। यानंतर काल रात्री उशिरा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। तर आज अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये मनसेला हा एक धक्का मानला जातोय। दरम्यान आपण नाराज वगैरे काही नाही, आपली पुढची दिशा आज दुपारी आपण स्पष्ट करणार असं संतोष धुरी यांनी माध्यमांच्या समोर येऊन सांगितलंय। तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये। तिकीट वगैरे हा विषय नाहीच आहे। 94 मधून तुम्हाला आधी कसं आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटतं की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिचेबल। त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिचेबल धुरी, संतोष धुरी नाराज। मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही। त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं। मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर कारणाने वगैरे नाही। आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे, म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा काय असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन, मला थोडा वेळ द्या। मुंबईमधल्या दहिसरमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान 2 युवकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। विठ्ठलवाडी सोसायटीच्या जवळ युवकांना मारहाण झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या उमेदवार रेखा यादव यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय। राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। महापालिका निवडणुकांच्या आखाड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतायत। उत्तर महाराष्ट्रामधल्या धुळ्यामध्ये दुपारी 12 वाजता कालिका माता मंदिराच्या परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। तर जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। यानंतर मुख्यमंत्र्यांचं होम टाऊन असलेल्या नागपूरमध्ये फडणवीसांच्या 2 सभा होतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या ठिकाणी मेळावे घेतील। या मेळाव्यांच्या माध्यमातून ते राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार आहेत। यावेळेला रवींद्र चव्हाण हे भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील। पुण्यामधली निवडणूक ही कायमच चर्चेत असते, ते वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रचारामुळे। कधी हेलिकॉप्टर राईड तर कधी 11 गुंठे जमिनीचं आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करणारे पुणेकर आपण बघितले। मात्र प्रभाग 25 मधील मनसे उमेदवार अमृता भोकरे अभिमन्यू नावाचं पुस्तक प्रचारामध्ये वाटतायत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे पती गणेश भोकरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पत्नी अमृता भोकरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्याच प्रचाराचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। अमृताताई माझ्यासोबत आहे। अभिमन्यू पुस्तक तुम्ही देतायत, नागरिकांना किंवा मतदारांना काय आवाहन आहे नक्की?
या पुस्तकाच्या माध्यमातून आमचं आवाहन आहे की त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. माझ्या प्रभागात मी हे उपक्रम राबवते. त्यामध्ये ज्या मुलाला चक्रव्यूहामध्ये आत जायचं आहे, त्याला बाहेर जायचा रस्ता नाही आहे, त्याला माहिती आहे की आपल्याला बाहेर परत येता नाही आहे, पण तो पूर्ण ताकदीने आत घुसतोय, सगळ्यांना लढतोय त्यांच्याशी. तसंच आमचं देखील आम्ही गेली 18 वर्ष या प्रभागात सर्व मतदारांना भेटतोय, सगळ्यांना आवाहन करतोय की आम्हाला काम करायची एक संधी द्या, आम्ही या प्रभागाचा कायापालट नक्की करून दाखवू. या पुस्तकाच्या माध्यमातून पण आम्हाला तेच सांगायचं आहे की आम्हाला पुढे काय होणार आहे हे माहिती नाही, पण तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा, आम्ही नक्कीच छान काम करू. तर एक संधी महत्त्वाची असते एका कोणत्याही उमेदवाराला. मनसेनं ती संधी तुम्हाला दिली. नक्कीच गेली 18 वर्ष मी ह्या भागामध्ये काम करतोय. सातत्याने माझं ई सुविधा केंद्र आहे, त्या माध्यमातून काम करतोय. माझ्या 3 निवडणुका झाल्या. काही मतांनी यश माझं हुकलेलं आहे, पण मला यंदा पूर्ण विश्वास आहे. काय वाटतंय दाम्पत्याकडे बघून आणि उमेदवाराकडे बघून प्रभागातल्या काय समस्या आहेत ते तुम्ही सांगितलं काय? होय होय. नाही, प्रभागातल्या समस्या म्हणजे मुख्य म्हणजे पहिले रस्ते, परत त्याबरोबर नदीकाठचा जो आकुंचित पावत चाललेला आहे ते बघणं, आणि अनेक गोष्टी अशा आहेत की इथे अडचणीच्या ठरत आहेत. लोकांना जाताना त्रास होतोय, येताना त्रास होतोय, कोणी कुणाचं ऐकत नाही. वाहतुकीला कोंडी तर फार मोठी आहे. लढाऊ लोक आहेत, त्यामुळे म्हणजे होणाजी बाळा जिथं होते त्या गल्लीतली ती माणसं आहेत. त्यामुळं तिथं अजिबात तुम्ही त्यांच्या बाबतीत म्हणजे 100% मी हे करेल. आणि अमृताचं नावातच अमृत आहे, ती त्या आपल्या प्रभागाला नक्कीच संजीवनी देईल. ती या दाम्पत्याला आणि या दाम्पत्याच्या कामाला मतदार नेमकं काय कौल देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.